बघूयात पुढची बातमी। बारामती विधानसभा पोटनिवडणूक मध्ये काँग्रेस आता उमेदवार देण्यावरती आणि ही निवडणूक लढवण्यावरती ठाम असल्याचं प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितलंय। यानंतर आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोनही केलाय। बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची त्यांनी विनंती केली आहे। हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबतच महादेव जानकर यांना देखील सुनेत्रा पवारांनी फोन केला होता। सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे यांना सगळ्यात आधी फोन केला। यानंतर आज काँग्रेसच्या नेत्यांना फोन करून त्यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली। त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या या विनंतीनंतर काँग्रेस नेमका काय निर्णय घेणार आहे हे बघणं महत्त्वाचं राहील। बारामती पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीत काँग्रेस विरुद्ध ठाकरे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी अशी दुफळी पुन्हा एकदा निर्माण झाली। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने आधीच सुनेत्रा पवार यांच्या बिनविरोध निवडीसाठी तयारी दर्शवली होती। ठाकरेंची शिवसेना देखील सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मात्र बारामती पोटनिवडणूक लढवण्यावरती काँग्रेस अजूनही ठाम आहे। बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस आज दुपारी आपले उमेदवार जाहीर करणार असल्याचे देखील कळतंय। दरम्यान उद्या सुनेत्रा पवार या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उद्या बारामती पोटनिवडणुकीसाठीचा उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली। तसंच उद्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित नसणार आहेत अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे। ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असंही तटकरेंनी म्हटलंय। तसंच उद्धव ठाकरेंशी चर्चा केली आहे। काँग्रेसच्या नेत्यांशी देखील आम्ही बोलणार असल्याचं त्यांनी सांगितलं। निवडणूक बिनविरोध करण्याचा आम्ही प्रयत्न करणार असल्याचं शिवसेनेचे नेते उदय सामंत देखील म्हणाले। तर बारामतीच्या संदर्भात अजून कोणताही निर्णय झाला नसल्याची माहिती राऊतांनी दिली आहे। आदरणीय सुनेत्रा बहिणी उद्या आपला नामनिर्देशन अर्ज बारामतीमध्ये दाखल करणार आहेत। बहिणींची निवडणूक बिनविरोध व्हावी असा प्रयत्न आम्ही सगळेजण करतो आहोत। त्यामध्ये विशेष करून महाविकास आघाडी आदरणीय पवार साहेबांच्या पक्षाने उमेदवारी देणार नाही अशा बेचा अगोदरच घोषित केलं। म्हणून मी सुप्रियाताईंचे सुद्धा आणि आदरणीय साहेबांचे आभार मानलेलेच आहेत। उद्धवजींच्या सुद्धा चर्चा झाली, तेही उमेदवार देणार नाही आहेत। काँग्रेस जो आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न करतो आहोत, काँग्रेसचे अध्यक्ष खरगे साहेब यांच्याशी कदाचित आजपर्यंत आमचं बोलणं होईल आणि त्यांनाही आम्ही विनंती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।